जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक जीवन बदलणाऱ्या अद्भुत आणि चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या कल्याणासाठी पाठवला गेला आहे. आजच्या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे. स्वामी भक्तांनो, तुमचा जर स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. जे भक्त आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या कृपेने जीवनामध्ये सर्व काही चांगलंच होईल. फक्त मनापासून परमेश्वरावर विश्वास आणि श्रद्धा ठेवायला हवी. जेव्हा माणसाला जीवनामध्ये काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तेव्हा प्रयत्नासोबतच स्वामी महाराजांचे आशीर्वाद असणं देखील गरजेचं आहे. जो भक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला स्वामी महाराजांचे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात. फक्त मनापासून परमेश्वराची भक्ती करायला हवी. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनात जर परमेश्वराबद्दल खरी निष्ठा असेल तर देव कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर तुमच्या सोबत असेल. स्वामी भक्तांनो, परमेश्वर कधीच आपल्या भक्तांना संकटामध्ये एकटं सोडत नाही. संकटे किती असोत, भक्ताने फक्त मनापासून परमेश्वराला साथ घालायला हवी. संकटाच्या काळात परमेश्वर भक्ताच्या मदतीला नक्कीच येतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या मनातील इच्छा परमेश्वराच्या कृपेने लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्हाला आनंदाची गोड बातमी सुद्धा मिळणार आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या घरात धन, संपत्ती, ऐश्वर्य सर्व काही टिकेल. फक्त तुम्ही परमेश्वराची सेवा करणं सोडू नका. स्वामी भक्तांनो, भक्ती फक्त शब्दांत नाही तर कृतीतही आहे. म्हणून तुमचे कर्म चांगले ठेवा. ज्याचे कर्म चांगले आहेत त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद नेहमीच असतो. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं आहे ते सत्याच्या आणि प्रामाणिकपणे नक्कीच मिळवा. कारण सत्याच्या मार्गावर जी गोष्ट मिळवली जाते ती गोष्ट आपल्याला हमखास आनंद देते. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात जर तुम्हाला समाधान आणि शांतता हवी असेल तर आपल्या मनातील राग द्वेष कधीच ठेवू नका. जेव्हा माणसाच्या मनामध्ये राग आणि द्वेष असतो तेव्हा माणसापासून जवळची माणसं सुद्धा दुरावतात. म्हणून मनामध्ये कधी राग आणि द्वेष ठेवायचा नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या कृपेने जीवनामध्ये सर्व काही प्राप्त होणार आहे. एक असा काळ येणार आहे ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराकडे मागायला सुद्धा काहीच उरणार नाही. एवढं भरभरून परमेश्वर तुम्हाला देणार आहे. म्हणून संयम ठेवा. परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीवर तुमचा विश्वास असू द्या. स्वामी भक्तांनो, अशक्यही शक्य करतील स्वामी. म्हणून परमेश्वराच्या आशीर्वादाने सर्व काही शक्य होईल. आज ज्या गोष्टी तुम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात उद्या त्याच गोष्टी तुम्हाला खूप सहजरित्या उपलब्ध होतील. फक्त सर्व काही गोष्टी मिळाल्या म्हणून अहंकार किंवा गर्व करू नका. कारण परमेश्वर जसं देऊ शकतो तसं घेऊ शकतो. म्हणून परमेश्वराने काही दिलं असेल तर त्याचा आदर, मान, सन्मान करायला शिका. एखादी गोष्ट फुकट मिळाली म्हणून त्या गोष्टीबद्दल मनामध्ये कधीही तुच्छपणा आणू नका. स्वामी भक्तांनो, आपण जेव्हा कष्ट करून एखादी गोष्ट कमावतो तेव्हाच त्या गोष्टीची खरी किंमत आपल्याला समजत असते. म्हणून परमेश्वरही खूप साऱ्या परीक्षांनंतर, खूप साऱ्या समस्यांनंतर तुम्हाला यश देणार आहे. तेव्हाच त्या यशाची किंमत तुम्हाला समजेल. स्वामी भक्तांनो, परमेश्वराने जर तुम्हाला काही दिलं तर त्याबद्दल तुम्ही कधीही मनामध्ये कुठलीही शंका आणू नका. कारण परमेश्वर तुम्हाला सर्व काही तुमच्या चांगल्या हितासाठीच देत असतो. म्हणून जे मिळालं आहे त्यामध्ये समाधान माना आणि त्याबद्दल कधीही शंका उपस्थित करू नका. स्वामी भक्तांनो, या जीवनामध्ये प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. म्हणून प्रयत्न करायला कधी मागे पुढे पाहू नका.
निस्सीम मनाने प्रयत्न करा, खऱ्या मनाने प्रयत्न करा. तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, लवकरच तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार घडणार आहे आणि या चमत्कारामुळे तुमचे डोळे दिपतील, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल. असा भव्य दिव्य चमत्कार तुमच्या जीवनात घडणार आहे. स्वामी भक्तांनो, अनेक माणसं तुम्हाला कमी लेखतील, तुमच्याबद्दल वाईट बोलतील, तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. मात्र तुम्ही परमेश्वरावर अडळ राहा. परमेश्वराने सांगितलेले शिकवणीचं पालन करा आणि कधीही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. नेहमी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण काही लोकांचं कामच वाईट करणं असतं, परंतु आपल्याला कोणाचं कधीच वाईट करायचं नाही. नेहमी सर्वांचं चांगलं करायचं आहे. परमेश्वराच्या चरणी सुद्धा हीच प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा, हे भगवंता, माझं तर चांगलं कराच, परंतु माझ्यासोबत या जगातील सर्व भक्तांचं सुद्धा चांगलं करा. स्वामी भक्तांनो, कधी स्वार्थी विचार करायचा नाही, कधीच स्वतःपुरता विचार करायचा नाही, तर मनापासून सर्वांचा विचार करायचा. जो सर्वांचा विचार करतो त्याचा विचार स्वतः परमेश्वर करत असतात. म्हणून लक्षात ठेवा, जे काही जीवनात घडत आहे सर्व काही परमेश्वराच्या इच्छेनेच घडत आहे. म्हणून कधीही फक्त स्वार्थी विचार करू नका. स्वामी भक्तांनो, आपण जे ज्ञान मिळवतो, जे काही शिकतो, ते फक्त स्वतःच्या प्रपंचासाठी किंवा स्वतःच्या भल्यासाठी नाही, तर इतरांच्या भल्यासाठी त्याचा वापर करण्यात यावा. कारण परमेश्वराने आपल्याला जी शिकवण दिली आहे ती फक्त आपल्यापुरती मर्यादित नसावी, त्याचा उपयोग इतरांनाही व्हावा. परमेश्वराने जशी आपली निवड चांगल्या कार्यासाठी केली आहे, तसंच आपणही आपलं चांगलं कार्य प्रामाणिकपणे पार पाडावं. स्वामी भक्तांनो, मनुष्याच्या जीवनात संकट येतातच, अडचणी येतातच, पण जो भक्त त्यांना घाबरतो तो कधीच जीवनात यशस्वी होत नाही. परंतु जो भक्त त्या संकटांना तोंड देतो आणि प्रत्येक संकटावर मात करतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. म्हणून स्वामी भक्तांनो, कधी संकटांना तुम्ही घाबरू नका. जीवनामध्ये आपले आई वडीलच आपलं सर्वस्व असतात. म्हणून आई वडिलांची सेवा नक्कीच आपल्या हातून घडू द्या. आपल्या घरात कोणी स्त्रिया असतील तर त्या स्त्रियाच म्हणजे खऱ्या लक्ष्म्या आहेत. त्या स्त्रियांचा मान सन्मान करा आणि स्त्रियांनी देखील कधीही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा अपमान करू नका. नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा सन्मान करायला हवा. आपले सासू सासरे असतील किंवा आपले इतर कुटुंबातील सदस्य असतील, जेव्हा आपण त्यांच्याशी आदराने प्रेमाने वागतो, त्यांना आपुलकीची वागणूक देतो, तेव्हा परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतात. जीवनामध्ये कधीही कोणाचा रागराग करायचा नाही. कुणी आपला असू द्या किंवा कुणी दुसरा असू द्या, सर्व माणसंच आहेत. माणसाने माणसाप्रमाणे वागावं, तरच आयुष्याला अर्थ आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवायचं असेल तर परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीवर निस्वार्थपणे विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, जीवनात चुका या मनुष्याच्या हातूनच होतात, परंतु चुका झाल्या की त्या सुधारायला हव्यात. पुन्हा त्या चुका करून कधीही जीवनामध्ये माणूस प्रगती करत नाही. परंतु जो त्या चुका सुधारून त्या चुकांना सुधारतो, दुरुस्त करतो, तोच खरा जीवनामध्ये पुढे जातो. स्वामी भक्तांनो, मनुष्याने जीवनामध्ये कधीच अहंकार बाळगू नये. कारण एखादी गोष्टी जसं प्राप्त होते तशी ती दूर सुद्धा जाऊ शकते. कोणाकडे खूप सारा पैसा आला म्हणून लगेच अहंकार करू नका. पैसा जसा एका मार्गे येतो तसा 10 मार्गे निघून सुद्धा जातो. म्हणून कधी पैशाचा गर्व करू नका. एखाद्याला खूप सारं ज्ञान असेल तर कधीही ज्ञानाचा गर्व करू नका. कारण ज्ञान जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा ते वाढत असतं. फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं तर ज्ञान कधीच वाढत नाही. स्वामी भक्तांनो, कधीही धन, संपत्ती, ज्ञान किंवा मान सन्मान मिळतो आहे म्हणून कधीच अहंकार बाळगू नका. सर्व काही इथेच राहणार आहे. आपण जे जीवन जगतोय हे प्रेमाने जीवन जगा. सर्वांना प्रेम द्या. परमेश्वराची नेहमी भक्ती करा.
आणि परमेश्वराला शरण जा. जो भक्त आदराने वागतो तो जीवनात खरा यशस्वी होतो. म्हणून जीवनात आदर असणं देखील खूप गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, परमेश्वराचा आजचा हा संदेश तुमच्या कल्याणासाठी पाठवला गेला होता. हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.